स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि नेहमीप्रमाणे आज आपण आलेलो आहोत पुण्यातल्या एका अगदी मोठ्या आणि खूप छानशा अशा एक्झिबिशनला। घराच्या सजावटीसाठी, तुमच्या गार्डनच्या सजावटीसाठी आणि तुमच्या स्वतःच्या सजावटीसाठी सुद्धा खूप छान छान अशा वस्तू इथे आज पाहणार आहोत आपण। एक्झिबिशनचं लोकेशन आणि वेळ मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेन, तोपर्यंत आपण आधी पाहून घेऊयात की ह्या एक्झिबिशनमध्ये नक्की आहे तरी काय। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर एक्झिबिशनला येणार असाल तर तुमची टू व्हीलर घेऊन या। टू व्हीलर पार्किंगसाठी इथे मोठा स्पेस आहे, त्याचबरोबर फोर व्हीलर आणली तर रोडच्या बाजूला ती उभी करावी लागते। अगदी फ्री अशी पार्किंग आणि फ्री अशी एंट्री आहे ह्या एक्झिबिशनसाठी। आता एक्झिबिशनमध्ये आपण एंटर केलं ना की बाहेरच्या साईडला भरपूर अशा क्रॉकरीज आहेत। अतिशय युनिक आणि सुंदर क्यूट अशा क्रॉकरीज तुम्हाला इथे पाहायला मिळतील। जर तुम्हाला इथे सिंगल पीस घ्यायचा असेल तर तुम्ही सिंगल पीस सुद्धा घेऊ शकता। जर तुम्हाला इथे सेट बनवून घ्यायचा असेल ना तर तुम्ही सेट सुद्धा बनवून घेऊ शकता। क्रॉकरीजमध्ये ना खूप छान छान असे कॉफी मग तुम्हाला पाहायला मिळतील। चहाचे कप खूप वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत, डिनर सेट आहेत, टी आणि कॉफीचे सेट आहेत। घराच्या कोपऱ्यामध्ये किंवा सेंटर टेबलवरती आपण जे पॉट ठेवतो त्या पॉटची खूप सुंदर व्हरायटी इथे आहे। अगदी युनिक पद्धतीचे पॉट आहेत। त्याचबरोबर डेझर्ट बाउल म्हणा किंवा जर डिनर सेट घ्यायचा झाला तर तो, किंवा तुम्हाला डिनर सेट नसेल घ्यायचा तर सिंगल प्लेट सुद्धा तुम्ही घेऊ शकता स्टार्टरसाठी वगैरे। त्याची खूप युनिक अशी व्हरायटी इथे आहे। हे संपूर्ण जे तुम्ही पाहताय ना हे पूर्णपणे क्रॉकरी सेक्शन आहे। व्हरायटी बघून बघून ना आपण दमू, पण इथलं कलेक्शन संपणार नाही, इतकं मोठं हे एक्झिबिशन आहे। इथे आल्यावरती तुम्ही तुमचं किचन तर खूप सुंदर पद्धतीने डेकोरेट करू शकता, पण तुमच्याकडे जर गार्डन असेल किंवा बाल्कनी असेल तर ती सुद्धा खूप सुंदर अशी डेकोरेट तुम्ही करू शकता। इथे ना खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या पद्धतीच्या युनिक शेपच्या कुंड्या तुम्हाला पाहायला मिळतील। आता क्रॉकरी सेक्शन आणि गार्डनचे डेकोर पीस पाहिल्यानंतर आपण ह्या साईडला आलो ना की इथे बऱ्यापैकी वुडन कलेक्शन आहे। यामध्ये ना घराच्या सजावटीसाठी लागणाऱ्या ज्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला पाहायला मिळतील। पूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये ना हे एक्झिबिशन असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जर ह्या एक्झिबिशनला कधीही यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता। सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत असा एक्झिबिशनचा टाईम आहे। बाणेरमध्ये हे एक्झिबिशन आहे आणि मी एक्झॅक्ट लोकेशन ना खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। इतकं मोठं एक्झिबिशन आहे ना। आता इथून ना आतमध्ये एंटर केलं की अजून बाकीचे स्टॉल्स आहेत आणि हे सगळे बाहेरचे स्टॉल्स होते। तुम्ही जर ह्या एक्झिबिशनला येणार असाल ना तर 2-3 तासाचा वेळ काढूनच या, कारण की इथे जरी घ्यायचं नाही म्हटलं आणि नुसती विंडो शॉपिंग करायची झाली ना तरी पण इतकं मोठं एक्झिबिशन आहे की 2-3 तास अगदी आरामात जातात। आणि इथे जर तुम्हाला खरेदी करायची असेल ना तर पुरेपूर वेळ काढूनच या, कारण की इथे जर तुम्हाला एखादी गोष्ट खरेदी करायची असेल तर छान अशी बार्गेनिंग केली तर खूप छान किमतीमध्ये तुम्ही इथे वस्तूंची खरेदी करू शकता। बाहेरच्या बाजूला ना सगळे होम डेकोरचे आणि गार्डन डेकोरचे स्टॉल्स आहेत। इथे तुम्हाला बाहेरच्या बाजूला अजून एक हे स्टॉल दिसेल। इथे ना खूप सुंदर अशा फोटो फ्रेम्स आहेत। त्याचबरोबर पुढे तुम्ही आलात तर हे एक वुडनचं स्टॉल आहे, जिथे तुम्हाला ना वुडनच्या सगळ्या वस्तू मिळतील आणि याची स्टार्टिंग प्राइस अगदी 10 रुपये आहे। तुम्हाला ना इथे वुडनचे छोट्या मोठ्या प्रकारचे चमचे, लाटणी, पोलपाट, त्याचबरोबर हे अशा पद्धतीचे पेटारे असतात ना ते, किचन, की स्टँड, खूप छान छान असं वस्तू तुम्हाला ह्या स्टॉलमध्ये सुद्धा पाहायला मिळतील। यांच्याकडे ना टेबल चेअरचं कलेक्शन सुद्धा खूप छान आहे।
इथं ना वुडनमध्ये आणि सागामध्ये दोन्ही प्रकारच्या वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील। जसं की हा ड्रेसिंग टेबल तुम्ही पाहताय हा पूर्ण सागाचा आहे आणि ह्याच्यावर खूप छान असं नक्षीकाम सुद्धा केलेलं आहे। त्याचबरोबर ना हे सोफे आहेत हे सुद्धा सागाचे सोफे आहेत आणि ह्यांना पूर्ण कुशन वगैरे लावलेला आहे। 50-60 हजार अशी ह्यांची प्राइस आहे। खूप लोकांना घरामध्ये ना शोपीसच्या वस्तू ठेवायला आवडतात, तर इथे ना लाकडाच्या सागाच्या बंदुका तुम्हाला पाहायला मिळतील। अगदी युनिक असे वॉल क्लॉक सुद्धा आहेत। सागामध्ये तुम्हाला ना ह्या अशा आराम खुर्च्या पाहायला मिळतील। वुडनमध्ये सुद्धा ह्यांच्याकडे खूप छान छान असं कलेक्शन आहे। ह्यांच्याकडे ना सागाचे डायनिंग टेबल वगैरे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील। त्याच्यावरती सुद्धा खूप छान असं नक्षीकाम केलेलं आहे। तुम्हाला वुडनमध्ये जर डायनिंग टेबल सेंटर टेबल हवे असतील तर ते सुद्धा आहेत। बाहेरचं सगळं एक्सप्लोर करून झालं ना की त्यांनी आतमध्ये अजून एक सेक्शन बनवलेलं आहे, जिथे एंटर करतात सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला ह्या पायपुसणा पाहायला मिळतात। त्यानंतर किचन वगैरे पाहायला मिळतात। पुढे आलो की आपल्याला ना हे बांगड्यांचं एक स्टॉल दिसतं। ह्यांच्याकडे खूप छान छान अशा लाखाच्या काचेच्या सुंदर असं बांगड्यांचं कलेक्शन आहे। आतल्या साईडला ना सगळे ड्रेस ज्वेलरी फुटवेअर त्याचबरोबर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत। इथे हे एक ना टेबल क्लॉथ आणि रजाईचं स्टॉल आहे। यांच्याकडे ना टेबल क्लॉथ खूप छान छान आहेत। त्याचबरोबर पुढे आपण आलो की हे जे सध्या स्कर्ट खूप जास्त फॉर्ममध्ये आहेत, खूप ट्रेंडिंग आहेत, ते स्कर्ट यांच्याकडे आहेत। 250-300 रुपयापासून याची स्टार्टिंग प्राइस आहे। लॉंगवाले तुम्हाला 500 रुपयामध्ये मिळतील। त्याच्यानंतर पुढे आपण ह्या स्टॉलवरती आलो ना, इथे ना हँडवर्कवाल्या पर्स तुम्हाला पाहायला मिळतील। याची स्टार्टिंग प्राइस 200 रुपये आहे आणि माझ्या हातामध्ये जी आहे ती 1000 रुपयापर्यंतची पर्स आहे। ही जी माझ्या हातामध्ये सुंदर अशी पर्स तुम्ही पाहताय ना 500च्या रेंजमध्ये ही आहे। इथे ना जशा वर्क असतील पर्सवरती तसे त्यांच्या किमती आहेत। त्याचबरोबर घरात लागणाऱ्या रजाया वगैरे त्यांचे सुद्धा इथे स्टॉल्स आहेत। मुलांचे खूप छान छान असे कुर्ते शर्ट्स तुम्हाला या एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळतील। सध्या कॉटनच्या हँडलूमच्या साड्या खूप जास्त ट्रेंडिंग आहेत आणि त्याची खूप छान छान अशी व्हरायटी खूप सुंदर अशा प्रिंट्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील। ह्या साड्यांवरती हे जे केलेलं वर्क असतं ना ते पूर्ण हाताने केलेलं असतं। कोणत्याही मशीनचा वापर करून ना हे वर्क केलं जात नाही, त्याच्यामुळे ह्या साड्यांच्या किमती थोड्या जास्त असतात। तरीही तुम्हाला घ्यायचं झालं ना तर ते लोक व्यवस्थित किंमत लावून देतात। त्यानंतर इथे ना कुर्तीज वगैरे भरपूर प्रमाणामध्ये आहेत आणि अगदी फक्त 200 रुपयापासून कुर्त्यांची स्टार्टिंग प्राइस आहे। 2 पीस सेट तुम्हाला इथे फक्त 500 रुपयांमध्ये मिळतील। बनारसी साडींचं खूप छान छान असं कलेक्शन आहे। कॉट सेट शॉर्ट टॉप कॉटन पर आएगा, बहुत अच्छा है। ये अपना बाटिक प्रिंट, ये 350 का शॉर्ट टॉप जींस के लिए और फुल ड्रेस, और ये फुल ड्रेस 1050 आएगा बाटिक प्रिंट। इसके लिए आपको मैं आपको बताता हूँ, बहुत सुंदर आएगा मटेरियल। ये लगा टॉप आएगा, इसका फुल आपको डबल ऐसा फुल घेर आएगा प्लाजो। इसके कलर कॉम्बिनेशन अलग अलग प्रिंट अलग अलग, सिंगल टॉप चाहिए सिंगल टॉप भी ले सकते हो। जैसे कलमकारी प्रिंट बाटिक प्रिंट वार्नी प्रिंट, ये सारे प्रिंट अपने अलग अलग प्रिंट के। बच्चों के लिए शरारा कोट सेट फ्रॉक ये सभी अपने अलग अलग हैं। हैंडलूम चीज़ें हैंड प्रिंट का है, हरियाणा कॉटन बाटिक प्रिंट। छोट्या मोठ्या वस्तूंचे ना बरेचसे असे स्टॉल्स तुम्हाला ह्या एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळतील। तुम्हाला एखादा सिलेक्टिव्ह पीस तुमच्या वॉर्डरोबमध्ये साडीचा ठेवायचा असेल ना तर इथल्या साड्या खरंच खूप छान असतात। एखादी तरी साडी तुम्ही नक्कीच इथून खरेदी करू शकता। त्याचबरोबर ना फुटवेअरचे सुद्धा इथे भरपूर ऑप्शन्स आहेत। खूप छान छान अशा मोजडीचे ऑप्शन्स सुद्धा आहेत। 400-500 रुपयापासून ते अगदी 1000 रुपयापर्यंत तुम्हाला फुटवेअर मिळतील इथे। डेली वेअरसाठी जर तुम्हाला प्युअर कॉटनच्या कुर्तीज हवे असतील किंवा कॉट सेट हवे असतील, 2 पीसवाले सेट हवे असतील ना तर फक्त 200 रुपयापासून याची स्टार्टिंग प्राइस आहे आणि खूप छान छान अशी व्हरायटी आहे यामध्ये। अगदी युनिक आणि ट्रेंडिंग अशी ज्वेलरी तुम्हाला इथे पाहायला मिळेल। हे पायामध्ये घालायचे जे असतात ना अँकलेट्स असतात, आपण सिंगल अँकलेट एका पायामध्ये घालतो, याची तर भरपूर व्हरायटी आहे इथे। त्याचबरोबर हातातले जे ऑक्सिडाईजचे कडे आहेत त्याचं सुद्धा खूप छान असं कलेक्शन आहे। फक्त 100-100 रुपयामध्ये हे कडे आहेत आणि ह्याचं सुद्धा खूप छान छान असं कलेक्शन, वेगवेगळ्या पद्धतीची व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळेल।
त्याचबरोबर ना मिनी मंगळसूत्र, लॉंगवाले मंगळसूत्र, रोज गोल्डमध्ये सध्या खूप ट्रेंडिंग आहेत मंगळसूत्र. त्याचबरोबर डायमंडचे वेगवेगळ्या पद्धतीचे मंगळसूत्र ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील. क्लचरचे तर खूप सारे ऑप्शन्स आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचे नेकपीस, ब्रेसलेट्स आहेत. त्यानंतर आपण थोडं पुढे आलो की ह्या स्टॉलवरती ना खूप क्यूट अशा डोअरमॅट आहेत. 200-300 रुपये अशी याची स्टार्टिंग प्राइस आहे. त्याचबरोबर रजया आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. इथे ना हे एक स्टॉल आहे. यांच्याकडे ना व्हाईट कलरच्या कुर्तीचं कलेक्शन खूप छान आहे. त्याचबरोबर ना मुलांसाठी सुद्धा ह्या एक्झिबिशनमध्ये भरपूर असं कलेक्शन आहे. इथे असेही काही स्टॉल्स आहेत ना जिथे तुम्हाला सगळं काही 200-300 रुपयामध्ये मिळेल. म्हणजे ह्या स्टॉलवरती तुम्ही काहीही घ्या, तुम्हाला 200 ते 300 रुपयाच्या रेंजमध्येच मिळणार आहे. अशा पद्धतीचे खादीचे 2 पीस सेट वगैरे तुम्हाला फक्त 500 रुपयामध्ये मिळेल. इथे बनारसी साड्या ज्या आहेत त्यांची कॉस्ट थोडी जास्त आहे. त्याचबरोबर जे हँडवर्कवाले ब्लाऊज आहेत ना त्याची खूप छान छान अशी व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. थोडं पुढे आल्यावरती ना खाद्यपदार्थांचे आणि किचन उपयोगी वस्तूंचे सुद्धा स्टॉल्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यावाल्या एक्झिबिशनमध्ये ना स्टार्टिंग प्राईस फक्त 10 रुपये आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही अगदी 10,000पर्यंतच्या सुद्धा वस्तू खरेदी करू शकता. म्हणजे तुमच्या घराच्या सजावटीसाठी किंवा आपल्या स्वतःच्या सजावटीसाठी जे काही लागेल ना ते सगळं ह्या एकाच एक्झिबिशनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. इतर कुठेही जायची काहीही गरज नाही आहे. आणि खरंच इथल्या प्राईस पण खूप जास्त छान आहेत. इथलं कलेक्शन खूप जास्त छान आहे. इथे जर तुम्ही म्हणालात ना तर क्रॉकरीचं कलेक्शन खरंच खूप जास्त छान आहे. त्याचबरोबर जे वुडनचं कलेक्शन आहे ना, घरातले सोफे वगैरे म्हणा, टेबल चेअर ह्यांचं कलेक्शनसुद्धा खूपच जास्त सुंदर आहे. त्याचबरोबर कपड्यांमध्ये म्हणायचं झालं ना तर डेली वेअरच्या ज्या कुर्तीज आहेत किंवा ज्या कॉटनच्या कुर्ती वगैरे आहेत ना त्याची प्राईस आणि त्यांचं कलेक्शन खरंच खूप जास्त छान आहे. हँडलूमवाल्या कॉटनच्या साड्यांचं कलेक्शन इतकं सुंदर आहे ना, म्हणजे सांगायचं झालं ना तर सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे आणि ते सुद्धा खूप चांगल्या किमतीमध्ये मिळणार आहे. ह्या एक्झिबिशनमध्ये ना खरंच किमती खूप व्यवस्थित आहेत. म्हणजे अगदी सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीमध्ये सगळ्या वस्तू इथे अवेलेबल आहेत. आता पुढे हा एक स्टॉल आहे. यांच्याकडे अगदी ट्रेंडिंग अशी ज्वेलरी आहे. ऑक्साईडची म्हणा किंवा आपण बीचवरती घालण्यासाठी वगैरे जी ज्वेलरी लागते ना, नेकपीस, इयरिंग्स वगैरे, यांचं खूप छान कलेक्शन आहे सध्या इथे. त्यानंतर आपण थोडं पुढे आलो ना की हा एक मोठा असा सेक्शन त्यांनी बनवलेला आहे. इथे ना वुडनचे चेअर, टेबल वगैरे ह्यांचं कलेक्शन आहे. आणि थोडंसं पुढे आलं ना की इथे असे हे कपडे ठेवलेले आहेत त्यांनी. 200-300 रुपयामध्ये तुम्हाला इथे सुद्धा 1 पीस मिळून जातील. पण हे कपडे ना मला इतके फारसे आवडत नाही, त्याच्यामुळे मी इथे जास्त शूट केलेलं नाही आहे. कारण माझं असं पर्सनली म्हणणं आहे की हे कपडे कोणीतरी यूज केलेले वगैरे असतात किंवा काहीतरी फॉल्टेड पीस वगैरे असतात, त्याच्यामुळे ते एवढे कमी किमतीत ठेवले जातात. त्यामुळे तो सेक्शन वगळून आपण पुढे आलो ना की इथे तुम्हाला वुडनचं खूप छान छान असं पुन्हा कलेक्शन पाहायला मिळणार आहे. खरंच खूप जास्त सुंदर असं हे एक्झिबिशन आहे आणि ना खूप कमी प्राईजमध्ये खूप छान छान अशा वस्तू तुम्ही इथून खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत कधी ह्या एक्झिबिशनला आलेला नसाल ना तर नक्की एकदा ह्या एक्झिबिशनला भेट द्या. तुम्ही इथून खूप छान छान अशी शॉपिंग करू शकता. आणि जर तुम्हाला शॉपिंग नसेल करायची ना तरी इथल्या वस्तू बघून तुम्ही तुमचं घर अगदी त्या पद्धतीने सजवू शकता. एक्झिबिशनचं लोकेशन, टायमिंग मी सगळं काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तुम्ही ह्या एक्झिबिशनला जाऊन आलात ना तर मला कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं एक्झिबिशन, ते सुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ना हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.